हा एवढ्या त्या बारक्या पोरीवर इतकं बलात्कार इतका जबरदस्त झाला, तरी पण कसं काय कोणाला माहिती त्या माणसाला फाशी द्यायची का नाही लगेच. त्याला आंधळत गोंधळत बसतेत काय तुमची तऱ्हा. त्या खोपरडीचा ते आरोपी शेवटी तिथं मेला. अहो त्याला फाशी दिली असती त्या पोरीच्या आत्म्याला शांती तरी मिळाली असती ना. तुम्ही आपलं बसता हे करीत त्याला ते इकडं करा ते इकडं वकील द्या तिकडं वकील द्या अमकं करा तमकं करा. आता ह्या त्या कोण तो अक्षय शिंदे का कोण त्याला द्या ना चटकन फाशी द्या ना. अहो अजून तिथं ताजं ताजं आहे तोवर दुसरा बलात्कार होतोय. त्यांना काय वाटतं आम्हाला जगायला भेटतं आहे आपलं जेलमध्ये का होईना काय फाशी देत नाहीत. होतं आहे जगायला भेटतं आहे. मग ह्याची बी आता मरणाने मरायचीच वाट बघायची का तुम्हाला. हं त्याला द्या ना फाशी पटकन. बाकीच्या कोण पुढं घडणारं त्यांना वाटेल ना म्हण नाही बाबा लगेच फाशी देते. बघून सवरून तुम्हाला सगळं माहिती असून सुद्धा तुम्ही त्याला ते सगळं करीत बसताय. तर माझी या आजीची एक विनंती आहे, वकील असो किंवा जे असो त्यांनासुद्धा मी सांगेल की तुम्ही पटकन हे माहिती आहे ना तुम्हाला तर निर्णय घ्या ना पटकन. कशाची वाट बघता तुम्ही. का पुढचं अजून काय व्हायची वाट बघायची. नाहीतर त्याला मोकळं सोडा, द्या सोडून आपलं जनावरावानी आपलं ते लुटीच बसेल सगळ्यांची आबरू. ह्याच्यासाठी काहीतरी करा आणि लवकरात लवकर त्याला फाशी द्या.